मंडळी नमस्कार. मी हेमंत चोपडा. मनाच्या कॅलिडोस्कोपच्या चौथ्या भागात आपले स्वागत आहे. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे REBTचं एक सूत्र आहे ABCDE. या सूत्रामध्ये ते कसं गुंफलेलं आहे ते आपण यावेळेला बघणार आहोत. तसेच या भागामध्ये थोडंसं पुनरावृत्ती करण्याचा विचार आहे. म्हणजे एकच कन्सेप्ट 1-2-3 प्रकारांनी तुम्हाला समजावून सांगण्याचा एक प्रयत्न असणार आहे. तसंच याच्यानंतरचा 5वा भाग जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण REBTची ABCD ही काही प्रमाणामध्ये जास्त खुलाशाने परत एकदा बघणार आहोत. आपल्याकडच्या अनेक संतांनी सांगितले आहे की माणूस मायाजालात अडकलेला आहे. आपण सगळेच भ्रमचित्त झालेले आहोत. आपणच आभासी जग निर्माण करतो आणि आपला काही काळानंतर भ्रमनिरास होतो. डॉक्टर एलिस यांचे एक निरीक्षण आपण सुरुवातीलाच ऐकले की इतर कोणामुळे किंवा बाह्य घटना प्रसंगांमुळे आपण दुःखी किंवा आनंदी होत नाही, तर इतरांच्या कृतीवर्तनाला आणि बाह्य घटना प्रसंगांना आपण जे समजतो त्यातून जो अर्थ काढतो आणि त्या अर्थाला जे महत्त्व आपणच देतो त्यामुळेच आपण दुःखी किंवा आनंदी होत असतो. म्हणजे एलिससुद्धा संतांनी दिलेल्या आपल्याकडच्या संतांनी दिलेल्या शिकवणीच्या जवळपास जाताना दिसत आहेत. REBTचे ABCD हे सूत्र आधी आपण समजावून घेऊयात. ए हे अक्षर ॲक्टिवेटिंग इव्हेंट या अर्थाने वापरलेले आहे. याचा अर्थ जी कुठली घटना घडते त्या अर्थाने ए हा शब्द वापरलेला आहे. आता इतर व्यक्ती आपल्याशी जसा वागतात त्यामुळे, तसेच घडणाऱ्या घटना प्रसंग आणि समोरची परिस्थिती आपल्यावर परिणाम करते असेच आपले म्हणणे असते. म्हणजे आपल्या मनात ज्या काही भावना निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्याला जी काही चांगली वाईट जाणीव होते, अशा आपल्या मनात निर्माण होणाऱ्या जाणिवेंचे कारण बाह्य जगात आहे असेच आपण म्हणत असतो. इतर व्यक्ती आपल्याशी जशा वागतात, प्रसंग परिस्थिती जशी असते त्यामुळेच आपल्या मनात भावना निर्माण होतात असेही आपले म्हणणे असते. बी हे अक्षर बिलिप्स या अर्थाने वापरलेले आहे. या बिलिप्समध्ये काय काय येतं तर आपण बाळगत असलेल्या अनेक कल्पनांचा, समजधारणांचा आणि आपल्या दृष्टिकोनांचा समावेश या बीमध्ये असतो. या सर्व कल्पना समजातून आपण कसे आहोत आणि कसे नाहीत, आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही, आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, अशासारख्या गृहीतकांचा समावेश असतो. तसेच आपल्या संबंधातील व्यक्ती कशा असाव्यात आणि नसाव्यात, त्यांनी आपल्याशी कसे वागावे आणि वागू नये याचाही समावेश असतो. आपल्या आसपासची परिस्थिती कशी असावी आणि नसावी यांचाही समावेश असतो. थोडक्यात अनेक प्रकारच्या झाडांच्या बिया जर एकत्रितपणे एकाच कुंडीत किंवा वाफ्यात पेरल्या तर जे काही उगून वर येईल त्या झाडाचे किंवा झुडपाचे किंवा वेलीचे जे काही रूप असेल तसाच आपला बीज हा प्रकार असतो. आपण बाळगत असलेल्या अनेक कल्पना, समजधारणा आणि वापरातले दृष्टिकोन हे खरे आहेत, योग्य आहेत, न्याय्य आहेत आणि शहाणपणाचे आहेत असेही आपण ठरवलेले असते. कारण आपल्याला येणारे अनुभव आपल्या कल्पनेप्रमाणेच असतात असाच आपला अनुभव पण असतो. सी या अक्षराचा उपयोग कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम या अर्थाने केलेला आहे. एच्या पातळीवर म्हणजे घटना घडल्यावर जी काही घटना घडली त्याचा परिणाम म्हणजे सी कॉन्सिक्वेन्स आपल्यावर होतो असे जे आपण काही म्हणत असतो तेथे आपल्याला सगळ्यांची विचार करण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि होणाऱ्या जाणीवांप्रमाणे भावनासुद्धा निर्माण होतात. म्हणजे समीरला त्याची भावंडे, शाळेतील आणि ग्राउंडमधील मित्र ब्लॅकबेरी असे चिडवायचे, हा झाला समीरच्या बाबतीतला ए. या घटनेमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे समीर फक्त अस्वस्थ झाला नव्हता तर खूप चिडला होता. संतापाच्या भरात चिडवणाऱ्या सगळ्यांशी भांडायला, मारामारी करायला तयारीही झाला होता. तरीही फारसा फरक न पडल्याने त्याने शाळेत आणि ग्राउंडवर जाणे बंद केले होते. कारण त्या ठिकाणी मी गेलो की परत मला चिडवायला सुरुवात होईल अशी चिंता त्याला सतावत होती. त्याला आलेला राग आणि वाटणारी चिंता हे समीरवर झालेले परिणाम म्हणजे सी होते. येथे थोडे थांबून असं लक्षात घ्यायचं आहे की आपल्यावर होणारे परिणाम 2 प्रकारचे असतात.
पहिला परिणाम आपल्या भावनांवर म्हणजे भावना निर्माण झाल्या असा असतो. तर त्या भावनांप्रमाणे जी काही कृती आपण करतो त्याला वर्तनावरील परिणाम म्हणतात. अनेकदा भावनांची निर्मिती झाली रे झाली की त्याला साजेशी कृती लगेचच घडून जात असल्यामुळे या दोन्हींमधला फरक जो असतो तो चटकन आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला जे वाटत असते की बराच विचार केल्यानंतर आपण कृती करतो असं आपलं म्हणणं असतं. मात्र फक्त विचारांमुळे कृती घडत नाही, पण सातत्याने विचार करत राहिल्याने ज्या भावनांची निर्मिती होते तसे कृती आणि वर्तन आपल्याकडून घडते, असेच घडत असते. 12वीला अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले म्हणून प्रमोद नैराश्याच्या पातळीवर जाईल इतका हतबल आणि असहाय्य झाला होता. यातील अपेक्षित मार्क्स न पडणे हा त्याच्याकरताचा होता. तर त्याचा परिणाम म्हणून आलेले नैराश्य, हतबलता हा झाला भावनिक परिणाम. मात्र अजूनही प्रमोद कृतीच्या पातळीवर आलेला नाही, तरीही तो स्वतःला दोष देतो आहे, स्वतःची निर्भत्सना करतो आहे. असे जे घडताना दिसतंय ते आहे त्याच्या वर्तनावर झालेल्या परिणामांमुळे. मेडिकलच्या पहिल्या वर्षीचा पेपर परत एकदा द्यायची वेळ आलेला सचिन टोकाच्या चिंताग्रस्ततेचा बळी झाला होता. त्याच्यासाठी परत एकदा परीक्षा देण्याचा निर्णय ही घटना म्हणजे सचिन करताचा आहे. त्यामुळे निर्माण झालेली चिंताग्रस्तता हा अनेक उलटसुलट भावनांच्या छटांचा परिणाम म्हणून दिसून येतो. तसेच आपण वेळ लागला तरी डॉक्टर व्हायलाच हवे अशी वडिलांची मागणी त्याच्या चिंतेमध्ये आणि असहाय्यतेमध्ये भर घालतही होती. अभ्यासच नाही तर इतर काही करावे अशी इच्छाही होत नव्हती. हा त्याच्या वर्तनावरील परिणाम स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. वर्कशॉपच्या अपघातात पाय गमावलेल्या शंकरसाठी झालेला अपघात ही घटना म्हणजेच होती. तर मी आता आपल्या हिमतीवर 4 पैसे कमवू शकणारच नाही अशी आत्मविश्वास खच्ची करणारी जाणीव हा त्याच्यावरील भावनिक परिणाम होता. आपण सर्वार्थाने बेकार बेरोजगार झालो याची त्याला वाटणारी खात्री अतिशय टोकाची होती. तो ज्या प्रकारे निष्क्रिय झाला होता हा स्पष्ट परिणाम त्याच्या वागण्यातूनही दिसत होता. संपतरावांनी भागीदारी व्यवसायातून मुलांना वेगळे होऊन आपापला व्यवसाय सुरू करावा ही झाली त्या 3ही मुलांच्या बाबतीतली घटना म्हणजे या एकाच घटनेचा त्यांच्या 3ही मुलांवर वेगवेगळा परिणाम झाला. या ठिकाणी फक्त एवढेच सांगण्याचा प्रयत्न आहे की एकच घटना अनेकांसमोर एकाच वेळी घडली तरी प्रत्येकावर त्याचे भावनिक परिणाम वेगवेगळे होतात. याचे कारण प्रत्येक व्यक्तीच्या बाळगलेल्या कल्पना समजांमध्ये फरक असतो आणि हाच फरक वेगळ्या प्रकारच्या भावनांची निर्मिती करत असतो आणि म्हणूनच त्याच्या वर्तनातही लक्षणीय फरक दिसून येतात. थोरला मुलगा चिंतित झाला हा भावनिक परिणाम होता आणि त्याचे अबोल होणे, इतरांपासून फटकून राहणे हा त्याच्या वर्तनावर झालेला परिणाम होता. मधला मुलगा चिडून आपल्या वडिलांना कायदेशीर मार्गाने आव्हान देण्याची कृती करणार होता. म्हणजे काय झालं होतं तर संतापाच्या भरात आपल्या वडिलांवर सूड उगवणं हा मार्ग किंवा हा पर्याय मधल्या मुलाने काढला होता. तर धाकटा मुलगा सगळ्यांना काय करावे वाटते हे समजल्यावर निर्णय घेणार होता. म्हणजे त्यांनी स्टॅटस को मेंटेन केला होता. स्पर्धा परीक्षेसाठी एकत्र पुण्यात आलेल्या अजय आणि रूपाच्या बाबतीत रूपाने स्वतःचे शिक्षण आणि करिअर याच्यासाठी जो पर्याय निवडला त्याचा अर्थ अजयने परस्पर संबंधातील दुराव्याची सुरुवात असा करून घेतला. रूपाने निवडलेला प्राधान्यक्रम हा अजयसाठी त्रासदायक धोकादायक ठरला. त्याच्या सुरुवातीच्या उतावळ्या वर्तनावरून त्याला चिंता वाटू लागली, पण त्यामुळे त्याच्यासाठीचे समाधानकारक उत्तर रूपाकडून जेव्हा मिळाले नाही तेव्हा तो आक्रमक झाला. मात्र त्याची आक्रमकता रूपासाठी अडचणीची ठरणार नव्हती, तर तो आपल्या जीवाचे बरे वाईट करून घेईल अशा धोकादायक पातळीपर्यंत तो गेलेला होता. आता ABCचे सूत्र कसे आणि का महत्त्वाचे आहे हे थोडे विस्ताराने समजावून घेऊ. जेव्हा आपल्या संबंधात काही घडते म्हणजेच तेव्हा त्याला आपण जे काही उत्तर आपल्या वागण्या बोलण्यातून कृतीवर्तनातून देतो असे प्रत्युत्तर आधी भावनिक परिणाम आपल्यावर होतो, म्हणूनच कृतीवर्तनाच्या रूपाने आपल्याकडून दिले जाते. आता च्या पातळीवर जो अनुभव आपल्याला येतो, जे काही आपल्याला वाटते किंवा जाणवते या अनुभवाला परसेप्शन किंवा आकलन असे म्हणतात. आपल्याला होणारे आकलन
फक्त आपल्यापुरतेच मर्यादित असते, म्हणजेच व्यक्तिगत स्वरूपाचे असते. असे आकलन जर आपल्याला आवडले तर आपल्या मनात ज्या भावना निर्माण होतात त्याही आपल्यासाठी सकारार्थी पॉझिटिव्ह असतात. मात्र झालेले आकलन किंवा आलेला अनुभव किमान आपल्यासाठी आवडणारा नसला तर निर्माण होणाऱ्या भावनांचे स्वरूप नकारार्थी निगेटिव्ह असते. आता इतर व्यक्तींच्या कृतीवर्तनात किंवा घडलेल्या घटनांमध्ये काही बदल करता आला तर असा बदल केल्यानंतर जे काही अनुभव आपल्याला येतील ते आपल्यासाठी आवडतील असेच असतील. इथे मला हेच सांगायचं प्रयत्न मी करतो आहे की ए जर बदलू शकला, आपल्या मनासारखा जर ए बदलू शकला तर हे असे परिणाम येतात. पण प्रत्यक्षात खरं तर असं काही घडण्याची आणि तेही प्रत्येक वेळी घडण्याची शक्यता नसते, हे कबूल केले पाहिजे. मग इतर कोणामुळे किंवा बाह्य घटना परिस्थितीमुळे जर आपल्याला त्रासदायक नकारार्थी निगेटिव्ह अनुभव आले तरी चालतील का, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायला लागेल. तसेच समजा आपणच जर आपल्याला येणाऱ्या त्रासदायक अनुभवांमध्ये आपल्या पातळीवर जर काही बदल किंवा फरक करता येत असेल तर उगाचच का म्हणून नकारार्थी त्रासदायक अनुभव किंवा भावना आणि जाणीवा करून घ्यायच्या, याचेही उत्तर आपल्याला द्यायला लागेल. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवाप्रमाणे दुसरा पर्याय म्हणजे आपल्यावर होणारे परिणाम कमी करणं हा जास्त फायदेशीर ठरतो असे मला वाटते. येथूनच REBTचे ABC सूत्र आणि इतर अनेक सूत्रे काम करायला सुरुवात करतात. आता ABC सूत्र का आणि कसे महत्त्वाचे आहे ते पाहू. जे काही आपल्या बाबतीत घडते त्या घटनेला हे म्हणतात हे आपण पाहिलंच आहे. अशा घटनेला आपण जो रिस्पॉन्स देतो त्यासाठी आपल्याला जे वाटते त्या असतात आपल्या भावना. घटनेमुळे निर्माण होणाऱ्या भावना म्हणजेच आपल्यावर होणारा भावनिक परिणाम किंवा इमोशनल कॉन्सिक्वेन्स. सगळ्याच भावना आपल्याकडून कृतीवर्तन घडण्याची पूर्वतयारी असते, त्याचमुळे आपल्या कृतीवर्तनाला चालना मिळते, म्हणून त्यांना वर्तनातून दिसणाऱ्या घटनेचा परिणाम किंवा बिहेवियरल कॉन्सिक्वेन्स असं म्हणतात. आधीच्या सगळ्याच उदाहरणांमधून आपण घडणाऱ्या घटना आणि त्यामुळे जाणवणाऱ्या भावना आणि त्या भावनेप्रमाणेचे वर्तन असे थोडक्यात समजून घेतलेले आहे. कोणत्याही घटनेला आपल्याकडून जी प्रतिक्रिया दिली जाते ती दिली जाणे स्वाभाविकच असते, अपेक्षित असते असंही आपलं म्हणणं असतं. याचा अर्थ जाणवणारी भावना त्रासदायक, दुःखद, वेदनादायक असली तर आपली प्रतिक्रिया देखील संतापाने, सुडाने आणि भीतीने भारावलेली असेल असे ओघाने घडतं, हेच आपण म्हणत असतो. आपल्याला खरोखरच असे वाटत असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात काही व्यक्तींचे वर्तन, घडणारे अनेक प्रसंग आणि बरेचदा निर्माण होणारी परिस्थिती आणि समोर येणारी काही आव्हाने या सगळ्यांनाच संतापाने, सुडाने किंवा भीतीने प्रतिक्रिया देण्याशिवाय आपल्याकडे फारसे इतर पर्याय नसतील असंच ओघाने घडणार आहे. असे खरंच असणार असेल तर आयुष्यभर अशाच प्रतिक्रिया आपण देणार आहोत का, याचं उत्तरही आपल्याला द्यावे लागेल. तसेच इतरांचे आपल्याबरोबरचे वर्तन, घडणारी घटना, प्रसंग यांना बदलण्याचा खटाटोप सतत करत राहायचा काय, याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे. आपण पुढच्या भागात परत एकदा भेटेपर्यंत या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आणि तयार ठेवण्याचा प्रयत्न करू. येणार असलेल्या भागात ABC सूत्रांची जास्त फोड करून अनेक प्रश्नांची उत्तरे कशी निघू शकतील याचा खुलासा करणार आहे. तुम्हाला जर हे विवेचन आवडलं तर इतरांना फॉरवर्ड करायला काहीही हरकत नाही. तसेच तुम्हाला काही शंका किंवा अडचणी आल्या तर त्या मला जरूर कळवा, त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन. परत एकदा भेटूयाच. धन्यवाद.